ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्व महिला भगिनी, आत्ताच आमचे मित्र संतोषरावजी बांगर साहेबांनी आणि मुटकुळे साहेबांनी तिथं आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामधील सगळे प्रश्न मांडलेत. मी शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय आणि सभागृहातही त्या दिवशी बोललो, मागणी बिलकुल करणार नाही. कारण मागायच्या अगोदर आपण जिल्ह्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याला खूप काही देण्याचं काम आपल्या मार्फत झालेलं आहे. पण माझा जिल्हा परभणीपासून वेगळा झालेला जिल्हा, सिंचनाच्या अनुशेषात येणारा जिल्हा, एज्युकेशनमध्ये बॅकवर्ड असलेला जिल्हा, आणि या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी एवढंच बोलतोय की शेतीला पाणी, पाण्याच्या सोबत वीज, आणि विजेची जर वीज असेल आणि त्या पिकांची कारखानदारी असेल तर तुमचा आमचा 80% शेती करणारा हा शेतकरी राजा, याला त्या माध्यमातून खूप मोठी मदत मिळू शकते. पीक विमाच्या बाबतीमध्ये आत्ताच संतोषराव बोलले, मी सुद्धा साहेब कोर्टामध्ये गेलो, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या बाबतीमध्ये याचिका दाखल केली होती. पण कालपासून आपल्याला तिथं पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. निश्चित आज सिंचनाच्या अनुशेषाच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पूर्णा बॅरेजेसच्या 17 सप्टेंबरला आपण मिटिंग घेतली आणि त्या पूर्वसंध्येला आपण त्या तिन्ही कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याला पाणी परवानगी उपलब्ध झालं होतं आणि त्याला मूर्त स्वरूप या आपल्या काळामध्ये भेटलेलं आहे. मी आपणास एवढी विनंती करतोय की हा जिल्हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये येतो. तानाजी मुटकुळे साहेबांनी प्रयत्न करून हा जिल्हा तिथं सिंचनाच्या अनुशेषामध्ये आणलेला आहे. ज्यानं जे काम केलं त्याला ते क्रेडिट देण्याचं काम लोक सुद्धा करत असतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण स्वच्छ वागलं पाहिजे. त्याच पद्धतीनं माझ्या इथं पूर्णा बॅरेजेसच्या माध्यमातून मागच्या 4.5 वर्षामध्ये आम्ही मेहनत करून ते तिन्ही बॅरेजेस मंजूर झालेत. माझ्या विभागामध्ये केळी पाझर तलाव आणि त्यानंतर शिरड शहापूर या विभागामध्ये कोरडवाहू पट्टा आहे, तिथं सुद्धा पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाचं मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला एक विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे, म्हणून मनापासून तुमचं आभार मानतो साहेब. गेल्या 40 वर्षापासून पूर्णा नदीवरचे बंधारे झाले पाहिजे याच्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती, आमची सर्वांची मागणी होती. मागील 1 वर्षापूर्वी आपण वर्षा बंगल्यावरती बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पूर्णा नदीवरील 4ही बंधाऱ्यांना आपण मंजुरी दिली आणि या माध्यमातून वसमत तालुक्यामध्ये जोडपरळी, पिंपळगाव कुटे, औंढा तालुक्यातील पोटा आणि परभणी जिल्ह्यामध्ये ममदापूर या बंधाऱ्यांचे निविदा आपण मंजूर केल्या, निविदा लागलेल्या आहेत. आणि यामुळं 20,000 एकर सिंचन आमच्या वसमत आणि औंढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं होणार आहे. यासाठी 1011 कोटी रुपयाच्या आपण निविदा काढल्यात. मनापासून हिंगोली वासियाकडून आपलं स्वागत करतो. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि सेनगाव हे 2 तालुके आमचे आवर्षण प्रवण भागामध्ये येतात.